आज डे 4चा व्लॉग आणि फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर. ऑल सेट. आता मी चाललोय मॉलला. गरिबांचा संजय दत्त. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज डे 4चा व्लॉग आणि फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर. आज आहे 1 जानेवारी. हा जेव्हा तुम्ही व्लॉग बघाल तेव्हा 4 तारीख असेल. आज आहे 1 जानेवारी. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच माझ्या मित्रांना आणि मित्रांच्या फॅमिलीला सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळी मी पहिले आलो आहे सोनिवलीला आणि आपल्या विहारात. आणि त्याच्यानंतर आता पुढं काय होईल ते बघू. बाकी मी आणि ओमकार आणि प्रणव कदाचित मॉलला पण जाऊ. आज नवीन वर्ष तर जरा फिरतो, म्हणजे प्रत्येक वर्षी फिरतच राहील, म्हणजे पूर्ण वर्षभर फिरत राहील. आणि आता मी निघतो इथून, कारण जवळपास अर्धा तास इथं थांबलेलो मी. ऑल राईट. सो गाईज ऑल सेट. आता मी चाललो आहे मॉलला, मेट्रो मॉलला. आता ओमकारला घेतो आणि प्रणव कॉलेजला गेला आहे, तर तो येतो का नाही बघू. बाकी कल्याणच्या मेट्रो मॉलला चाललो आहे आणि तिकडे जाऊन काय बघायला भेटेल काय नाही ते आपण बघू. ओके, निघतो आता. आणि गाईज मला ना एक कमेंट करून सांगा की ब्लॉग मराठीमध्येच बनवू की हिंदीमध्ये पण बनवू. कारण मला जास्त हिंदी चांगली बोलता येते ना, मी हिंदीमध्ये पण बोलू का नको ते पण सांगा. आणि आता ओमकार पोचला आहे, तर मी पण पोचतो स्टेशनला. आम्ही बोललेलो प्रणव गायकरला की आमच्यासोबत चल, पण तो काही येत नाही आहे, त्याला जॉबला जायचं आहे. पण मी आता ओमकारला घेतलं आहे आणि आता आम्ही दोघं जातो. बाकी तिथं जाऊन थोडा मचवतो. काही खरेदी तर नाही करायची, असंच जाणार टाइमपास आणि या ना. इडली खातो का? काय इडली नाही आहे. गाईज आम्ही आज इथं किती महिन्यानंतर, वर्षानंतर आलो असो. 9-10 महिन्यानंतर आलो आहे. आणि इथं ना आमची जुनी आठवण होती, म्हणजे मी, वेद, ओमकार आणि एक प्रभांश होता आमच्यात. त्यांनी आम्हाला हे रस्ते दाखवलेले. प्रभांश आणि वेदांत या लोकांनी आम्हाला हे रस्ते दाखवलेले. त्यांच्या कृपेमुळे हे मेट्रो मॉलचं शॉर्टकटने आम्ही चाललो. थोडं चालतच जायचं आहे, पण ठीक आहे, त्यांची कृपा अपरंपार आहे. काहीच 9 महिन्यानंतर आलो आहे इकडचा गरिबांच्या मेट्रो मॉलला. आणि इकडचा पार सीनच आहे. ब्रिज बांधला आहे इकडं, पार पटऱ्या झाल्यात, म्हणजे फुल सीन चेंज झालं इकडचा. इथं ब्रिज नव्हता आधी, नाही का रे? येस. सेंटाक्लॉज आलता इकडं. जाम गर्दी आहे इथं मेट्रो मॉलला. नुसती गर्दी, नुसता. बघा कसं आहे मेट्रो मॉल. हे सेल्फी पॉइंट आहे तिकडं. गर्दी आज. प्रणव गायकरची गाडी आणि या 3 एर्टिगा. बाकी आता तुला बसतो जरा AC खाली आणि मग काहीतरी खायला घेतलं तर घेऊ आणि मग त्याच्यानंतर निघू. नवीन वर्षात वाटलं काहीतरी करावा म्हणून फक्त इथं फिरण्यासाठी आलं आहे. काय मागवलं तर नाही, त्याला बोललो मागव. पैसे डिलोड. आता आम्ही आलोय मॅक्स मॉलला. काय घेतोय तू? अरे नाही लेणार रे ऐसा. अरे हे झटक मटक नको दाखव. नाही हो कलर भारी आहे तसा. दुसरं काय दाखवतो? याला बोलतात जाड मांड्या पॅन्ट. नको, या पण नको. जरा फिटिंग मध्ये दाखव ना असं काहीतरी. फिटिंग मध्ये पाहिजे. जाली टी शर्ट. जाली कमी ना गोन जास्त वाटते ती. 10,000. किती? नाही नको. अरे आपल्या जनतेला दिसू देत. नाही दिसू देत. 1500 रुपयाला एक टी शर्ट आहे. चल काय दाखवतो तुला दुसरं? आता काय आहे ते दाखवा. क्रोमाला आलोय. दाखव. 17चे फीचर दाखव जरा. कॅमेरा दाखव. कॅमेरा क्वालिटी
40x झूम आहे. पोर्ट्रेट सेल्फी कॅमेरा बघू. ते जाऊन दे, इथून झूम आहे. हा अरे बॅक दाखव. बॅक फोन खतरनाक फोन, खतरनाक. घेऊ एक दिवशी याचा टॉप मॉडेल घेऊ. आता बसलो आम्ही रिक्षामध्ये आणि चाललो आहे कल्याण स्टेशनला. त्याच्यानंतर घरी जाईल. आणि तसं पण आज जिम बंद, सो जिमचा व्लॉग काही येणार नाही आहे. घरी जाऊन प्रणव ऐकरला भेटू, त्याची मस्करी करू, मजा घेऊ आणि हा व्लॉग एंड करू. एवढं चालले. बाकी डे 4 पण सक्सेसफुली होत चाललाय. म्हणजे 4 व्लॉग मी कंटिन्यू शूट करत आलो. इज्जत आहे का नाही आहे दाखवा. येस, आणि प्रेम पण करा बस. प्लॅटफॉर्म क्रमांक किती आहे? प्लॅटफॉर्म क्रमांक 6. पहिले आम्ही 6 वरती आलो. 2:54ची बदलापूर होती, ती निघून गेली आम्ही पोचता. नंतर आम्ही 3:18ची 2 वरती होती, तिथे गेलो. तर भाई ती 6 वरती लावली यांनी सांगितली. 6 वर आलो, त्या आयला ती पण निघून गेली. आणि आता 10 मिनिटांनी परत प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आहे. असं कल्याण भाई ट्रेन पण पोरीसारखी आहे, लगेच निघून जाते. आली लगेच निघून जाते. ओके सो गाईज, आता मी जस्ट घरी आलो आहे. म्हणजे घरी मी 1 तासा आधीच आलेलो. आता मी बर्गर खायला गेलेलो. आणि भाई ट्रेनमधून येताना जी गर्दी होती ना, व्लॉग शूट करता आला ना, काय फ्रीची मसाज झाली, पूर्ण फ्री मसाज. इकडून चेपतोय तो तिकडून चेपतोय. भाई काय बोलणार आता, एवढी गर्दी झालेली. आणि वरून ट्रेन लेट, वरून या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवरती, असं 3दा झाला आमच्यासोबत. आणि बाकी आता घरी आलो आहे. आता थोडासा जेवतो पण घरी आणि थोडी रेस्ट पण करतो. आणि मग त्याच्यानंतर बघू, कुठे जायचं असेल तर ओंकार किंवा प्रणव फोन करत, मग जातो. आणि भाई खतरनाक आहे, ट्रेनची गर्दी लय खतरनाक आहे भाई. डायरेक्ट मसाज फ्री मसाज. बाकी ठीक आहे, आता मी जेवतो आणि थोडं रेस्ट करतो. मग नंतर भेटू तुम्हाला परत विदिन 1 सेकंड. नाही, जो फोन आहे डायरेक्ट डिस्प्ले वगैरे गेला आहे. तर आता रिपेअरिंगला टाकायला पहिले आलो. बघू किती पैसे घेतात. आणि आता प्रणव आयकर पण येतोय आपला. प्रणव आयकर आल्याच्या नंतर भेटू झाला. हे बघा कशी ट्रॅफिक आहे बोगद्याच्या खाली. आणि यांनी पण बोगद्याच्या इथूनच टाकायला घेतले प्रणव आयकरनी. बंद पाहिजे की बंद पडली. कसं काम आहे आता? त्याला बोललो उड्डाण पूल आपल्याकडे मस्तपैकी दिलेलं आहे, तिथून घे. नाही, बोगद्यातूनच घ्या. आयुष्य प्रणव ऐकरला इज्जत. आता आलोय प्रणवचा फोन, आयफोन विकायला. आणि त्याला त्याचे फक्त किती भेटतात? किती? 20,000. ठीक आहे, 6,000 खर्च करू. ठीक आहे प्रणव, तिकडून हाय कर ना. काय गरिबांचं संजय दत्त. ऑल राईट. सो गाईज, आता याच्या फोनचा काम बीम करून आलेलो आहे. इकडे बघ ना, त्याच्या फोनचा काम बीम करून आलेलो आहे. त्याचा फोन चाललाय फक्त 14,000. आणि फोन कोणता आहे? आयफोन 14 प्लस. 14,000ला चाललाय. बाकी ठीक आहे. हे 2 माणूस तुम्हाला एव्हरी एंडिंगच्या ब्लॉग मध्ये 4 दिवसात लवकरच भेटू. कोणत्या फोनवर? 20,000चा सॅमसंग. ओके. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. 2 रुपये. आणि आता फक्त 2 रुपये आहे. होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाकी follow करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, टेक केअर. आणि तुमच्यासाठी गुड मॉर्निंग असेल, गुड आफ्टरनून असेल, गुड नाईट असेल, जे काय असेल तुम्ही एन्जॉय करा तुमची लाईफ आणि आम्ही एन्जॉय करतो आमची लाईफ. लवकरच नवीन YouTube चॅनल हे